नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 5 पाहणार आहोत। सराव संच 5 मधील सर्व उदाहरणे आज आपण सोडवणार आहोत। आणि या अगोदरची सराव संच जर तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते नक्की पहा। आपल्या चॅनलवरती इयत्ता 7वी गणित सर्व सराव संच म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गाची म्हणजेच इयत्ता 7वीची सर्व सराव संच, प्रत्येक सराव संचामधलं प्रत्येक गणित सोडवून दिलेलं आहे आणि खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व गणित समजवलेली सुद्धा आहेत। तर ते जर तुम्ही पाहिले नसेल प्लेलिस्ट तर नक्की पहा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मग सराव संच 5 सुरुवात करूया। पहिलं गणित दिलं आहे, खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। तर बघा, खाली 4 आपल्याला माप दिलेली आहेत, 4 त्रिकोणांची। त्या चारही त्रिकोणांची मापावरून आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत। तर पहिल्यांदा दिला आहे त्रिकोण MAN मध्ये माप कोण MAN 90 अंशाचा काढायचा आहे आणि AN बाजू आहे ज्याची लांबी आपल्याला 8 सेंटीमीटर काढायची आहे आणि दुसरी एक बाजू दिलेली आहे MN, त्याची लांबी आपल्याला त्याची लांबी आपल्याला 10 सेंटीमीटर ठेवायची। ओके, तर बघा आपल्याला सगळ्यात अगोदर काय बघायचं, मी तुम्हाला सराव संच 3 आणि 4 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की माप कोण कशावरती येत आहे। तर बघा, मधला जे अक्षर असतं त्यावरती आपल्याला कोण काढायचा असतो, तर MAN येत आहे। मग A आपल्याला पायामध्ये आणायचं, म्हणजे आपल्याला इथं माप कोण काढायला सोपं जाईल। म्हणजे आपण AN आपला पाया घ्यायचा, म्हणजे 8 सेमी आपण पाया घेऊया आणि त्यावर आपल्याला आपला जो कोण आहे तो काढायचा आहे। तर बघा, आपण हे गणित घेऊया। तर इथं मी वहीवरती सर्व मापे लिहून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला सुरुवात करायची आहे आपला त्रिकोण काढायला। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पट्टी, ज्यावरती आपल्याला माप घ्यायचं आहे आपल्या पायाचं। आपण पाया कुठला घेणार आहोत, AN घेणार आहोत। तर 8 सेमी आपल्याला पाया घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, आकृती ही नेहमी पेन्सिलनेच काढायची। तर बघा, आपण पट्टी ठेवलेली आहे, 8 सेंटीमीटर कोठे आहे बघायचं आहे इथं पट्टीवरती। इथं 8 सेंटीमीटर आहे आपलं। मग या 8 सेंटीमीटर वरून आपल्याला 0 पर्यंत एक रेष ओढून घ्यायची आहे आणि या रेषेला नाव द्यायचं आहे A आणि AN। तर याचे किती आहे माप आपण ते पण लिहून घेऊया, 8 सेमी। तर आता आपल्याला काढायचा आहे कोण MAN 90 अंशाचा। तर बघा, A वरती आहे, मग आपल्याला अशा प्रकारे मधभरात जे सेंटर आहे माप कोणचं ते A वरती ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे सरळ लाईन अशा प्रकारे यायला पाहिजे आणि 90 अंश कुठे येत आहे आपलं, इथं आहे। मग 90 अंशाला इथं एक बिंदू काढून घ्यायचा आहे आणि हा बिंदू आपल्या A ला जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर बघा, आपला जो 90 अंशाचा कोन असतो त्यालाच आपण काटकोन सुद्धा म्हणतो। 90 अंशाचा कोन आपला सरळ रेषेत असतो। तर आता आपण 90 अंशाचा कोन काढून घेतलेला आहे। तर बघा, 90 अंशाचा कोन इथं काढलेला आहे, याला 90 अंश असं आपण लिहूया। आता आपल्याला काढायचं आहे MN 10 सेंटीमीटरचं काढायचं आहे। मग काय करायचं आहे, आता आपली पेन्सिल टाकायची आहे आपल्या कर्कटक मध्ये आणि MN कुठे येणार आहे, आता आपले M इथं या रेषेवरती कुठेतरी येणार आहे आणि इथून आपलं N येणार आहे। तर 10 सेंटीमीटर माप आपल्या कर्कटक वरती आपल्याला घ्यायचं आहे। इथं 0 वरती याचं एक टोक ठेवायचं आहे आणि दुसरं पेन्सिलचं टोक आपल्याला 10 सेंटीमीटर वर न्यायचं आहे। तर इथं बघू शकता, इथं मी कर्कटक वरती 10 सेंटीमीटर माप घेतलेलं आहे बरोबर। बघू शकता, तुम्हाला दिसत असेल 10 सेंटीमीटर अशा प्रकारे आपल्याला कर्कटक वरती माप घ्यायचं आहे आणि आपलं कर्कटक इथं ठेवायचं आहे N वरती आणि N वरती Nच्या शेवटच्या टोकावर ठेवायचं आहे आणि या रेषेवरती इथं आपल्याला अशी खून करायची आहे आणि ही खून आपल्या या किरणला जिथं छेदते तिथं आपल्याला अशा प्रकारे रेष ओढून घ्यायची आहे आणि इथं येणार आहे आपलं M। तर बघा, याचं माप आपल्याला किती मिळालं, आपण माप किती घेतलं होतं, 10 सेमी। तर आपल्याला जे माप दिले आहेत त्याची आपण पूर्तता केली आहे का बघा।
मापकोन एम ए एन 90 अंशाचा काढला, हो काढला. आणि ए ची लांबी 8 सेमी, ची लांबी 8 सेमी घेतली आणि एम ची लांबी 10 सेमी, ची 10 सेमी घेतली. झाला, आपला त्रिकोण काढून झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण दुसरा त्रिकोण काढायचा आहे. आता दिला ना थोडा फिरवून प्रश्न. बघा आता काटकोन त्रिकोण STU काढायचा आहे, ज्यामध्ये कर्ण SU 5 सेंटीमीटरचा काढायचा आहे. कर्ण, आता पहिल्यांदा काटकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्यामधला एक कोण ज्या त्रिकोणामधला एक कोण 90 अंशाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण. हा पण आपला काटकोन त्रिकोणच आहे. तर काटकोन त्रिकोण काढायचा आहे. यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की आपल्याला त्रिकोण मधला एक कोण 90 अंशाचा काढायचा आहे. STU मध्ये आपल्याला एक कोण 90 अंशाचा काढायचा आहे. आणि कर्ण म्हणजे काय असतो, 90 अंशाचा जो कोण असतो ना आपला, त्याच्या समोरची जी बाजू असते म्हणजे हा आपला कर्ण आहे. या त्रिकोण मध्ये 90 अंशाच्या कोणासमोरची जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतात. तो कर्ण 5 सेंटीमीटरचा असायला पाहिजे आणि ST ची लांबी 4 सेमी पाहिजे. मग आता आपण त्रिकोण काढायला घेऊया. तर बघा आपल्याला SU हा कर्ण यायला पाहिजे. म्हणजे इथं SU आपण एक आकृती काढून घेऊया, कच्ची आकृती. आपल्याला एक काटकोन काढायचा आहे. तर काटकोन अशा प्रकारेच असतो. इथं 90 अंश येणार आहे आपलं. तर बघा SU आपला कर्ण पाहिजे, SU. आणि मग इथं काय येणार, T. SUT म्हणजे आपल्याला T वरती 90 अंशाचा कोन काढायचा आहे. म्हणजे आपला SU हा आपला कर्ण येणार आहे. तर चला मग आपण ST हा आपला पाया पकडू. मग 4 सेंटीमीटरचा आपला पाया आहे, तो आपण काढून घ्यायचा आहे. बघा इथं आहे आपलं 4 आणि हे आपण 4 पासून 0 पर्यंत 4 सेंटीमीटरचा आपला पाया काढून घेतलेला आहे. याला नाव देऊया S आणि T, 4 सेंटीमीटर. तर आता T वरती आपल्याला 90 अंशाचा कोन काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपण सेंटर जे आहे मापकोनाचं ते T वरती ऍडजस्ट करायचं आहे आणि 90 अंशाचा इथं आपला कोन होतो तो काढून घ्यायचा आहे. माप एकदम सटीक बरोबर काढायचे आहेत म्हणजे तुमचा त्रिकोण चुकणार नाही. आणि हा किरण आपण आता काढून घेतलेला आहे. तर आता आपल्या कर्णची लांबी किती दिली आहे, SU 5 सेंटीमीटर दिलेली आहे. मग 5 सेंटीमीटर आपण आपल्या पट्टीवरती मोजून घ्यायचं आहे. बघा शून्यावरती एक स्टीलचं ठेवायचं आहे टोक आणि दुसरं 5 वरती ठेवायचं आहे. तर बघा 0 आणि 0 पासून 5 पर्यंत आपण बरोबर माप घेतलेलं आहे 5 सेंटीमीटर पट्टीवरती मेजून. तर बघा हे जे माप घेतलेलं आहे, कर्कटकचं एक टोक स्टीलचं आपल्याला S वरती बरोबर शेवटी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या टोकाने इकडं या किरणवरती अशा प्रकारे खून करून घ्यायची आहे. आणि जिथं ती खून छेदते आपल्या या किरणला तिथं आपल्याला तिथून रेष ओढून घ्यायची आहे. अशी एक रेष ओढायची आहे जी S ला टच करते. तर बघा हे आता इथं काय आलं आपलं STU. बघा आपल्याला मिळालेला आहे SU कर्ण कितीचा, 5 सेमीचा, 5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण काटकोन त्रिकोण काढलेला आहे. काटकोन त्रिकोण STU काढलेला आहे. STU काढलेला आहे ज्यामध्ये कर्ण आहे 5 सेंटीमीटरचा. हा कर्ण आहे 5 सेंटीमीटरचा आणि ST ची लांबी आहे 4 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण गणित क्रमांक 2 सोडवलेला आहे. आता गणित क्रमांक 3 पाहूया आपण. गणित क्रमांक 3 दिलेला आहे. त्रिकोण ABC मध्ये AC ची लांबी 7.5 सेंटीमीटर. मापकोन ABC म्हणजे B वरती आपल्याला 90 अंशाचा कोन काढायचा आहे आणि BC ची लांबी 5.5 सेंटीमीटर काढायची आहे. चला तर मग काढूया. तर बघा अगोदर तर B वरती 90 अंशाचा कोन काढायचा आहे. मग आपल्याला B ज्या बाजूमध्ये येतं ती बाजू आपल्याला पाया घ्यायची. म्हणजे इथं BC आहे जे 5.5 आहे सेंटीमीटर. तर ते घ्यायचं आहे पाया आपल्याला. मग पट्टीवरती घ्यायचं आहे 5.5. कुठे आहे बघा इथं आहे 5 नंतर 5 काड्या पुढे गेलं 5.5 आपलं 0 पर्यंत ओढलं आणि इथं मिळालं आपल्याला 5.5 चा पाया 5.5 सेंटीमीटर. लिहून घेऊया. याला नाव देऊया B आणि C. तर आता काढायचं आहे B वरती मापकोन ABC काढायचा आहे B वरती 90 अंशाचा. तर अशा प्रकारे आपल्याला 90 अंशाचा कोन काढण्यासाठी इथं B वरती मापकोन आपलं सेट करायचं आहे आणि इथं टिंब द्यायचा आहे आणि हा किरण आपल्याला काढून घ्यायचा आहे.
तर इथं आपण किरण काढून घेतलेला आहे आणि इथं 90 अंशाचा कोन आपला काढलेला आहे आपण. आता आपल्याला काढायचे आहे बाजू AC काढायचं आहे 7.5 सेंटीमीटरचं. तर त्यासाठी कर्कटकवरती आपल्याला 7.5 सेंटीमीटर हे माप घ्यायचं आहे. तर एक टोक आपल्याला स्टीलचं शून्यावरती ठेवायचं आहे आणि दुसरं 7.5 वरती, म्हणजे 7च्या पुढं 5 रेषा. हे बघा मी घेतलेलं आहे माप बरोबर 7.5 माप घेतलेलं आहे. आणि त्या आता इथं C वरती एक टोक ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे खून करून घ्यायचे आहे. आणि ही खून जिथं होते तिथून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथं आपण कर्ण काढलेला आहे 7.5 सेमीचा. वरती काय येणार आहे आपलं A. तर त्रिकोण ABC आपला काढून झालेला आहे. तर आता आपण गणित क्रमांक 4 सोडवूया. तर पहा गणित क्रमांक 4 काय म्हणत आहे. त्रिकोण PQR मध्ये PQ ची लांबी 4.5 सेंटीमीटर, PR ची लांबी 11.7 सेंटीमीटर आणि मापकोन PQR 90. तर बघा Q वरती आपल्याला 90 अंशाचा कोन काढायचा आहे. तर PQ आपण 4.5 सेंटीमीटर आपला पाया घेऊया. तर बघा माप आपल्या वहीवरती घेतलेली आहेत. तर 11 सेंटीमीटर आपल्याला काढायचं आहे. नंतर त्यासाठी आपण खाली थोडंसं जास्त वरती अंतर ठेवून आपला पाया घेऊया. तर किती आहे आपला पाया PQ 4.5 सेंटीमीटरचा आहे. तर 4.5 सेंटीमीटर आपण इथं घ्यायचा आहे पाया. बघा इथं आहे आपलं 4 आणि 4च्या पुढे इथं 5, 4.5 सेंटीमीटर आपण आपला पाया घेतलेला आहे. आणि याचं नाव काय आहे P आणि Q. 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला काढायचा आहे 90 अंशाचा कोन Q वरती काढायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला Q वरती आपलं मापकोन ऍडजस्ट करायचं आहे आणि इथं आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे आणि तो पॉइंट त्या पॉइंट मला जोडणारा आपल्याला Q पासून जाणारा एक किरण काढायचा आहे. अशा प्रकारे आपण एक किरण काढलेला आहे. थोडासा लांब काढायचा आहे कारण आपल्याला त्यावरती 11.7 घ्यायचं आहे माप. किरण हे काय ते कर्ण काढायचा आहे. ओके. 11.7 11.7 माप घ्यायचं आहे. एक टोक आपलं इथं राहणार स्टीलचं शून्यावरती आणि दुसरं टोक जाणार 11.7 कडे. बघा इथं आलं आपलं 11, 11च्या पुढं 7 काढ्या. हा बघा आपण 11.7 बरोबर माप घेतलेलं आहे. तर आता आपल्याला किरण काढायचं आहे. P वरती आपल्याला अशा प्रकारे कर्कटक ठेवायचा आहे आणि खून करून घ्यायची आहे. तर आता ही खून केलेली आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडायची आहे. थोडीशी पेन्सिल माझी, तर अशी चूक तुम्ही होऊ द्यायची नाही. थोडी सुद्धा रेषा ॲक्युरेट पॉइंट ओढायचे आहेत. तर बघा आपल्याला इथं काय मिळालं PQR. तर PR आपल्याला 11.7 सेंटीमीटरचं मिळालेलं आहे. 11.7 सेंटीमीटर आपल्याला इथं मिळालेलं आहे आणि आपण 4थ्या नंबरचा आपण त्रिकोण काढलेला आहे. आपण प्रश्नात दिल्याप्रमाणे PR 11.7 काढलेला आहे, PQ 4.7 काढलेला आहे आणि PQR आपण 90 अंशाचा काढलेला आहे. इथं आहे आपला 90 अंशाचा कोन. तर बघा PQR 90 अंशाचा काढलेला आहे. सगळ्या कंडिशन आपण पूर्ण करून आपला त्रिकोण काढलेला आहे. तर आता जाऊया आपण प्रश्न क्रमांक 5 कडे.
प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी त्रिकोण रचनांसाठी वेगवेगळी उदाहरणे तयार करून सराव करावा. तुम्हाला हे सराव करायला सांगितलेलं आहे. तर सरावासाठी मी तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. बघा, मी 2 प्रश्न तयार करून दिलेले आहेत. त्रिकोण XYZ मध्ये XZ ची लांबी आपल्याला 3.5 सेंटीमीटर काढायची आहे आणि मापकोन काढायचा आहे XYZ 90 अंशाचा आणि YZ ची लांबी आपल्याला 5 सेंटीमीटर काढायची आहे. तर बघा, XYZ म्हणजे Y वरती आपला 90 अंशाचा कोन येणार, म्हणजे YZ 5 सेंटीमीटर हा तुम्ही पाया घेऊन त्रिकोण काढायचा आहे. तर तुम्हाला हा त्रिकोण काढता येईल. आता आपण इतके सारे उदाहरणं पाहिलेली आहेत आणि दुसरं पण आणखीन एक बनवून 2च उदाहरणं दिली आहेत. 2 तुम्ही सराव करायचा आहे 2 उदाहरणांचा, म्हणजे या 2 उदाहरणांचे त्रिकोण तुम्हाला काढायचे आहेत. त्रिकोण LMN काढायचा आहे, ज्यामध्ये LN ची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि मापकोन LMN आहे 100 अंशाचा आणि MN ची लांबी काढायची आहे 6 सेंटीमीटर. तर बघा, M वरती आपला 100 अंशाचा कोन येणार आहे. त्यासाठी MN हा तुम्ही पाया घ्यायचा आहे 6 सेंटीमीटरचा, म्हणजे तुम्हाला M वरती कोन काढणं सोपं जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही त्रिकोण काढायचे आहेत. तर बघा, सराव संच 5 आपण पूर्ण सोडवलेला आहे आणि या अगोदर आपण सर्व सराव संच 1 2 3 4 सोडवलेले आहेत आणि यापुढची सुद्धा सर्व सराव संच आपली सोडवून झालेली आहेत. तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.